आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार काल मुंबई येथे उत्तर महाराष्ट्र विभागनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली। शिंदे साहेबांचा उत्तर महाराष्ट्रावर फोकस, मिशन स्थानिक स्वराज्यासाठी मुंबईत मोठी रणनीती ठरली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने कंबर कसली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्यासाठी शिंदे गटाने आता उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे। याच पार्श्वभूमीवर काल 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत उत्तर महाराष्ट्र विभागनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले। या बैठकीला जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि नाशिक या 5 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले, संघटन मजबूत करा, तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले। सरकारी योजनांचा प्रचार, केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामे आणि लोकोपयोगी योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा। निवडणुकीची तयारी, आगामी पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आत्तापासूनच जोमाने कामाला लागा। या बैठकीतून स्पष्ट संकेत मिळाले आहेत की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट उत्तर महाराष्ट्रात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे। या बैठकीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे। हे निश्चितच शिंदे गटाच्या या मिशन स्थानिक स्वराज्य मोहिमेला जनता किती प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। राजकीय घडामोडींच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आहिरे।